वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर शर्मिष्ठा कृष्णाजी गरुड यांची ह्युमन राईट्स कमिटी इंडिया सातारा जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांसह महिला सक्षमीकरण, कुटुंब नियोजन आणि सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज कराड तालुक्यातील कराड शहरातील नामांकित असं गरुड हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा सन्माननीय डॉक्टर शर्मिष्ठा गरुड मॅडम प्रामुख्याने आमच्याच भागातील इनके या गावातील त्या सुनबाई आहेत. आत्ताच आमच्या मित्रांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं किंवा इनके गावासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि महिलांच्यासाठी त्यांचं अतिशय चांगले काम आहे. आणि त्यांची ज्या व्यक्तीने शिफारस केली ते भारत देशाचे पंतप्रधान जे 10 वर्षे देशाचे पंतप्रधान होते, त्या पंतप्रधानांची ज्यांनी बॉडीगार्ड व्यवस्था सांभाळली असे आदरणीय साळुंखे साहेब, आता ते CRPF पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी त्यांची शिफारस केली आणि त्यांनी एका चांगल्या व्यक्तीला सन्मान देण्याचं काम त्या मानवाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. ह्या पदामुळे जे महिलाच्या बाबतीत मी पूर्वी जे काम करत होते की महिलांचं आरोग्य, त्यांचं सबलीकरण, त्या दृष्टीने मी अजून कार्यरत होईन आणि अजून माझ्याकडून चांगलं काम करण्याची मी कोशिश करेन. थोडस महिलांसाठी तुम्ही काम विशेष काय काम करणार? विशेष तुम्ही काय काम करणार? महिलांसाठी पूर्वी तर मी महिलांवरती आपण काय म्हणतो सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि रिप्रोडक्शन याच्याविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी आम्ही पूर्वी काम करत होतो की बरेच म्हणजे आपल्या इथं जे गोपाळ वस्ती आहे, गोपाळ लोकांची, त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये आम्ही जनजागृती केली होती की शक्यतो लोकसंख्या म्हणजे मुलांचं काय म्हणतो आपण ते मुलांना फॅमिली प्लॅनिंग याच्याविषयी आम्ही त्यांच्या बरेच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आमच्या जो आमचा व्यवसाय आहे त्यातून आम्ही ते त्यांना करायला भाग पडत होतो किंवा त्या प्रकारे त्यांना सवलती देत असो की बाबा 1 मुलं असेल, 2 मुलं असेल तर त्यांना मोफत ट्रीटमेंट, पण 2 पेक्षा 3 मुलं झाली तर त्यांनी पूर्ण औषधाचं किंवा दवाखान्याचं बिल भरलं पाहिजे. आपोआपच त्यातनं त्यांच्यामध्ये जनजागृती होत गेली. असं महिलांसाठी त्यांच्यावर जे काही अत्याचार होतात, काही महिलांच्यावर आपण डोमेस्टिक व्हायलन्स सारखे जे होतात की ज्या महिला बाहेर पडत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत या माध्यमातून जाण्याचं मला औचित्य मिळेल आणि ते कमी करण्याचा मी प्रयत्न करेन.